जय श्रीराम, जय बजरंग बली। नमस्कार। शनिवारी मारुती मंदिरात जाताय का? मग हे सोपे उपाय नक्की करा आणि संकटामधून मुक्ती मिळवा। शनिवार हा पवनपुत्र हनुमान आणि शनिदेवाच्या उपासनेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। कुंडलीतील शनी दोष, साडेसातींचा त्रास किंवा जीवनातील इतर संकटे दूर करण्यासाठी शनिवारी मारुती मंदिरात जाऊन काही विशेष उपाय केल्याने मारुतीरायाची अफाट कृपा लाभते। चला तर जाणून घेऊया शनिवारी मंदिरात जाताना कोणत्या गोष्टी कराव्यात। सर्वप्रथम मारुती मंदिरात साधारणपणे 5, 7, 11, 21 प्रदक्षिणा मारणे शुभ असते। पण जर तुम्हाला शनी दोषाचा त्रास कमी करायचा असेल तर 11 प्रदक्षिणा मारणे सर्वात उत्तम मानले जाते। प्रदक्षिणा मारताना मनात ओम रामदूताय नमः हा जप करावा। त्यानंतर शनिवारी मारुती समोर मोहरीच्या तेलाचा किंवा काळ्या तेलाचा दिवा लावावा। जर तुमची कामे खूप रेंगाळत असतील किंवा आर्थिक अडचण असेल तर या दिव्यात 2 अख्ख्या लवंगा टाकाव्यात, त्यामुळे कामातील अडथळे दूर होतात। त्यानंतर नकारात्मकता दूर करण्यासाठी दिव्याच्या तेलामध्ये काळ्या उडदाचे काही दाणे टाकावेत किंवा मारुती चरणी थोडे काळे उडीद आणि 1 रुपयाचे नाणे अर्पण करावे। त्यामुळे प्रगतीचे मार्ग मोकळे होतात। घरातून नकारात्मक ऊर्जा आणि नजर दोष दूर करण्यासाठी शनिवारी एका काचेच्या वाटीत काळे मीठ भरून तो घराच्या किंवा दुकानाच्या कोपऱ्यात ठेवावा। 11 रुईच्या पानांवर चंदनाने श्रीराम लिहून ती माळ मारुतीला अर्पण करा। रखडलेली कामे मार्गी लागतील। मारुतीला चमेलीचे तेल आणि शेंदूर अर्पण केल्याने सर्व भीती आणि संकटांचा नाश होतो आणि मारुतीरायांचा आशीर्वाद मिळवा। घरामध्ये सुख समृद्धी शांतता नांदण्यासाठी असे छोटे छोटे उपाय केलेस तर काहीच हरकत नाही। यामध्ये कुठलीही अंधश्रद्धा नाही, आहे ती फक्त मनापासून केलेली देवाची भक्ती आणि सेवा। जय श्रीराम, जय हनुमान। अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।